आता बातमी भाजपच्या गोटातून आहे। मुंबईमध्ये भाजप सदस्य नोंदणीमध्ये सर्वात मागे असल्याचं पाहायला मिळतंय। आशिष शेलार यांच्या नेतृत्वात सदस्य नोंदणीचं टार्गेट हे देण्यात आलेलं आहे। राहुल नार्वेकरही सदस्य नोंदणीमध्ये पिछाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर मुंबईमध्ये भाजप सदस्य नोंदणीमध्ये सर्वात मागे आहे आणि आशिष शेलार यांना जे टार्गेट देण्यात आलेलं होतं त्यांच्या नेतृत्वातलं सदस्य नोंदणीचं हे टार्गेट कुठेतरी मागे पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर या सगळ्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व सुरू झालं आहे। 1,51,00,000 प्राथमिक सदस्य असलेली भारतीय जनता पार्टी गठीत करण्याकरता 40 दिवसापासून हे अभियान सुरू आहे। आमचे हे अभियान जे आहे हे पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे। 1,14,00,000 प्राथमिक सदस्यता नागरिकांनी ग्रहण केली आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सागर कुलकर्णी आहेत। सागर, आपण पाहतोय पालिका निवडणुका अगदी जवळ येणार आहेत आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजप सदस्य नोंदणीमध्ये सर्वात मागे असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। नेमकी याची कारणं काय आहेत? मुळात भाजप मध्ये सदस्य नोंदणीवरून फारसं गांभीर्यपूर्वक लोकप्रतिनिधी त्यांचे घेताना दिसत नाही आहेत। विशेषतः आमदार आणि जे मुंबईमधून 3 प्रमुख मंत्री आणि अध्यक्ष असे आहेत, त्याच्यामध्ये स्वतः आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, दुसरीकडे मंगलप्रभात लोढा जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत। अर्थात कॅबिनेट मंत्र्यापेक्षा अधिक चांगला दर्जा त्यांना आहे, तरी देखील या तिन्ही नेत्यांच्या प्रामुख्याने लोढांच्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी सदस्य नोंदणी झाल्याचं दिसून येतं। पण आशिष शेलार यांच्या मतदारसंघामध्ये 50% टार्गेट होताना दिसून येते। राहुल नार्वेकरांच्या इथे तर 50% पेक्षा कमी टार्गेट होताना सदस्य नोंदणी दिसून येतं। या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी जिथे जिथे भाजपाचे आमदार आहेत तिथे सुद्धा जे अपेक्षित सदस्य नोंदणी टार्गेट होतं ते होताना पूर्ण दिसत नाही। एका बाजूला भाजपाला मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवायची स्वप्न पाहतायत, पण दुसरीकडे जे पक्ष संघटनाच्या दृष्टिकोनातला जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये फारसं गांभीर्य आमदारांचं आणि मंत्र्यांचं होताना दिसत नाही। जवळपास मुंबईमध्ये 20 लाखाच्या आसपास सदस्य नोंदणी भाजपनं अपेक्षित धरली होती, पण अवघ्या 10 लाखापर्यंत म्हणजे 50%च फक्त सदस्य नोंदणी झालेली आहे। कुठे ना कुठेतरी संघटनात्मक काम जे भाजप डोंगरे ढोल वाजवत राहतं की आम्ही खूप चांगलं काम करतोय, वास्तविकतेत पक्ष संघटनातला सगळ्यात मोठा कार्यक्रम जो विधानसभेच्या निवडणुकीच्या यशानंतर सदस्य नोंदणीचा आहे। दिल्लीला ज्या पद्धतीने आश्वासन राज्यातल्या नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारांच्या नेतृत्वात दिलं गेलेलं आहे ते मात्र पूर्ण होताना दिसत नाही। मागील आठवड्यामध्ये ज्यावेळेस आमदारांची कार्यशाळा भाजपाची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती, त्या कार्यक्रमाला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला होता की पक्ष संघटनांच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष द्या, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील। पण त्याच्यानंतर सुद्धा सदस्य नोंदणीमध्ये कुठेही फारशी प्रगती होताना दिसत नाही। आणि विशेष म्हणजे आशिष शेलार ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीवर तुटून पडतायत त्या तुलनेने मात्र शेलारांचं सदस्य नोंदणीमध्ये काम मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं काम मुंबईत होताना दिसत नाही। निश्चित। आणि आता हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जातात, कोणते नवी रणनीती आखली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।